बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेने आक्षेप घेतलाय। भाषणावेळी डॉक्टर आंबेडकरांचं नाव घ्यायचं राहिल्यामुळे गिरीश महाजनांकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली। तर त्यांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते असं वडेट्टीवार म्हणाले। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहे, त्यामुळे त्यांचा संविधानावर विश्वास नाही असं वडेट्टीवार म्हणतात। अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं कशासाठी हा काही फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो, उलटं सुलटं बोललो, पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली। म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे। बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा म्हणण्याची मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे। मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता, पण ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात। उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विषय पसरू नका, माझं असं म्हणणं आहे। असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं याचं मला वाईट वाटतंय। त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे? बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो। गिरीश महाजनांविरोधात आज पुण्यात आंदोलन। वंचित बहुजन आघाडी महाजनांविरोधात आंदोलन करणारे गिरीश महाजनांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही। गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे।